नमस्कार, माझं नाव आहे सान्वी. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सान्वी शब्दसाच. आजचा विषय आहे बालपणीच्या आठवणीतलं सिंहगड. उन्हाळी सुट्टी असो नाहीतर हिवाळी, सुट्ट्यांमध्ये एक कायमचं हक्काचं वाटणारं सहलीचं ठिकाण म्हणजे सिंहगड. आम्ही सर्व भावंड जायचा दिवस ठरवायचो. असेल नसेल तेवढा फराळ भरायचं आणि लाल डब्यातून निघायचो तर थेट सिंहगडाच्या पायथ्याशी. आपण नाही का दिवाळीत दगडमातीचे किल्ले बनवायचो, पण खऱ्याखुऱ्या किल्ल्यांचा, तिथल्या दऱ्या कपारींचा अनुभव काही औरच. पायथ्याशी आल्यावर करायचं नमस्कार चढण्याआधी आणि हर हर महादेव, जय शिवराय असा नुसता एकच जयघोष. गड खालून वर निहाळताना, आलात या माझ्या बालवीरांनो, यंदा उशीर केल्यात यायला, गड बोलला असा भास व्हायचा. एकावर एक असे 3 डोंगर, ते सर करताना जीव अगदी मेटाकुटीला यायचा. मग आमच्यातलं कोणीतरी म्हणायचं, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आणि काय हुरूप यायचा देवच जाणे. किल्ल्याची तटबंदी दिसली की जीव हुश व्हायचा. वर गेल्यावर डोळ्याचं पारणं फिटेल अशी निसर्ग सौंदर्याने काठोकाठ भरलेला माझ्या सह्याद्रीच्या अतुलनीय रांगा. आहा, माझ्या या किल्ल्याला पुणे दरवाजे आहेत 3, एकदम मजबूत. त्यावरून पुण्याचं लयच भारी दिसतं सुंदर दृश्य. घोड्याची पागा, भव्य तोफखाना, अनतोफ, टिळकांचं सुंदर असं निवासस्थान आणि राजाराम महाराजांची समाधी. पुढे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीला नतमस्तक व्हायचो आणि तरळणाऱ्या अश्रूतून संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोंढाणेश्वराचं घ्यायचं दर्शन आणि देवटाकीचं पाणी पिऊन व्हायची आत्मीय आनंदाची तृप्ती. बरंच खाली गेलं की विशाल बुरुजांमध्ये आहे कल्याण दरवाजा, काहीशी नष्ट झालेलं उदयभानाचं थडगं आणि मग झुंजार बुरुज. झुंजार बुरुजावरनं आहा, काय ते जबरदस्त नयनरम्य दृश्य. ह्यासाठी आपल्याला यावंसं वाटेल सारखं सारखं. तेथूनच दिसतात तोरण आणि राजगड आणि अजून 2 पाण्याच्या टाकाही आहेत. उन्हातानाचं फिरफिर दिवसभर फिरायचो. सूर्य मावळला की सावली नाहीशी झाल्यावर निघायचो परतीच्या वाटेला. भारावलेल्या मनाने जड झालेले पावलं पुढे टाकत पुन्हा पुन्हा वळून मागे पाहायचो. खरं सिंहासारख्या वाटणाऱ्या माझ्या या गडाला इवल्याच्या डोळ्यात साठवून आठवणीच्या दप्तरात इतिहासातल्या पुस्तकातलं ते सोनेरी पान आजही मनाच्या एका कोपऱ्यात बसलं आहे खोल होतं. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.